अखेर अमरावतीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती तुटलेली आहे। अमरावती महानगरपालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना स्वबळावर निवडणुकीला सामोरं जाणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी, काल दिवसभर बैठका झाल्या, मात्र या बैठकांमध्ये तोडगा निघालेला नाहीये। शिवसेनेनं 25 जागांचा दिलेला प्रस्ताव भाजपनं नाकारला होता। भाजपनं शिवसेनेला 16 ते 17 जागा द्यायला तयार असल्याचं सांगितलेलं होतं। काल दिवसभर शिवसेनेचे नेते अभिजित आडसूळ, त्याचबरोबर मंत्री संजय राठोड, भाजपचे नेते संजय कुटे यांच्यामध्ये बैठका झाल्या, मात्र ती निष्फळ ठरलेली आहे। अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडे। काय नेमकं सध्या तिथलं चित्र पाहायला मिळते अनिरुद्ध? आता जर पाहिलं तर अमरावतीमध्ये शिवसेना आणि तुटली आहे। जागा वाटपासाठी अनेक बैठका ज्या आहेत त्या दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात पार पडल्या, मात्र कुठल्याही बैठकीला जे आहे ते यश आलेलं नाही। जागा वाटपामध्ये शिवसेनेला जे आहे ते कमी जागा देण्यात येत असल्याचा आरोप करत ही युती जी आहे ती अमरावतीमधली तोडण्यात आलेली आहे। शिवसेनेचे जे नेते आहेत कॅप्टन अभिजित आडसूळ यांनी ही माहिती दिलेली आहे आणि आता दोन्ही पक्ष जे आहेत ते स्वबळावर निवडणूक लढणार आहे आणि त्यामुळं दोन्ही पक्ष किती जागांवर निवडणूक लढते किंवा स्थानिक कुणाशी युती आघाडी करते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। कारण भाजप सोबत युवा स्वाभिमान पक्ष जो आहे तो रवी राणांचा जाण्याची शक्यता आहे आणि आता ही युती तुटल्यानंतर भाजप रवी राणांनाही सोबत येते का हे पाहणं देखील खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांच्या घरी एबी फॉर्म घेण्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे आणि आता शिवसेना किती जागांवर निवडणूक लढवते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। अगदी, त्यामुळे आता तिथे कशा पद्धतीची लढत होणार हेही पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।